हॅलो नमस्कार सर्वांना शुभ सकाळ। मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे व्लॉगर परी। तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुंदर जाऊन तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत। तर इथे सकाळ सकाळी बघा, हे चार्लीनं त्याला ते गाडीचे सीट असतात की नाही, ती जुनी सीट शिल्लक होती, तर ती कनी मी ह्याला बसायला म्हणून असू दे चांगलं गादी म्हणून बसायला केलं, पण त्यानं कनी ते सगळं असं नख्यानं दातानं तोडून त्यामधला सगळं स्पंज असं काढून टाकतंय। रोजचं त्याचं आता काम झालेलं, रोज उठायचं आणि त्याचा थोडा स्पंज काढून टाकतंय। बघा किती स्पंज त्यानं काढलेला आहे। त्यामुळे इथं कनी सकाळ सकाळी कचरा भरपूर झालेला आहे बघा इथे। तर ही इथं माझी जुनी रूम होती, ती पाडल्यानंतर मी असं फरशी वगैरे हे करून कनी रिकामी जागा केलेली आहे। अजून कट्टा ते साईडचा खिडकी वगैरे काढलेली सरळ करायचे आहे, पण ते गवंडी आज येतो उद्या येतो असं करतच टोलवायचं चाललेलं आहे। तर इथं माझं सकाळ सकाळी कनी दार लोटायचं चाललेलं आहे, म्हणजे हे अगोदर चार्लीनं कनी कचरा केलेला आहे, मग ते परत आणि चावत बसतोय, कारण त्याला कसं रात्रीचं आम्ही आत बांधतोय आणि सकाळी उठल्यानंतर इथं खिडकीजवळ बांधलेलं असते। त्यामुळे म्हटलं तिथलं अगोदर झाडून घ्यायचं, म्हणजे कसं त्याला बसायला पण बरं पडतं। आता मी सकाळचे 6:45 वाजलेले, तरी पण कनी केवढं असं रखरखीत ऊन पडले बघा। आता दिवस मोठा आणि रात्र छोटी असल्यामुळं कसं दिवस पण लवकर उगवतं आणि संध्याकाळी अंधार वेळानं पडतं। हे दार कनी जुना टॉयलेट होता, तिथे पण थोडंसं असं सिमेंटचं कनी कोबा करायचं आहे। परत तिथं आता ही रूम पाडले, तिथं 2 पायऱ्या करायचे आहेत, सरळ तिथं तारा कट्ट्याला करायचे आहेत, अजून भरपूर काम आहे। पण कनी ते गवंडीचे दादा आल्यानंतरच्या सगळ्या गोष्टी आहेत, आणि तो जर माणूस जे फरशा घालून गेला की तो गायबच आहे। चला तर आतलं थोडंसं माझं आवरते आणि त्यानंतर कनी परत बाहेर आवरायला येऊया, कारण आज दीदी पण आलेले। चला तर माझं आवरून भेटू मग। तर हे बघा तिथं समोर ते दरवाजाजवळ जो वेल आहे की नाही, तो कनी कलिंगडचा वेल आलेला आहे, म्हणजे बहुतेक कनी तिथं बिया पडल्या असणार आणि त्याचं ते वेल आलेलं आहे। मला पहिल्यांदा कळायलाच नाही की नेमका, कारण गेल्या वर्षी तिथं कारल्याचा वेल उगवलेला आणि छोटी छोटी कारली लागलेली आहेत। मला वाटलं की ती कारल्याची पानं पण थोडीशी तशीच असतात की नाही, तर कनी ती आता अशी कलिंगडची पानं कशी मोठी मोठी असतात, तर तशी ती पानं झालेली आहेत। तर तो कनी कलिंगडचा वेल आहे, तर त्यामुळे मी ते कनी काढून टाकलेलं नाही। बघूया तर म्हटलं आपल्याकडं कलिंगड लागतात की नाही हे काय मला माहीत नाही, पण तिथं आता त्याचं ते उगवले, तर बघूया आता कलिंगड लागतात की तसा सुकून जातोय, त्यासाठी मी तो तसाच ठेवलेला आहे। तर तिथं ती गाडीची सीट त्याला बसायला घेतलेली ती तिथं ठेवलेली की नाही, त्यामुळे तो सारखा काढत होता, म्हणून मी त्याला दरवाजाजवळ इथं बांधलेलं। पण तो कनी मला ते मी हळदीचं लेप पण करत होते उंबऱ्याला, तर तो सारखं त्याचं बघायचं चाललेलं होतं, सगळं पुढं चाललं होतं, आणि त्यानं कनी पाय पण 1-2 उंबऱ्यावर उठवून ठेवले होते। तर इथं कनी गुरुवारचं मी हळदीचं लेपन करते। मी हळदीचं लेपन कसं करते हे जर तुम्हाला बघायचं असेल तर मी एखाद्या व्लॉगमध्ये ते दाखवलेलं आहे। त्यामध्ये हळद घालायचं, पाणी घालायचं, तुमच्याकडे गोमूत्र असेल तर घातलं चालते, अत्तर घालायचं आणि असं त्याची पेस्ट बनवायची आणि उंबऱ्यावर असं लेपन करून घ्यायचं। त्यानंतर मी काय जास्त अशी मोठी रांगोळी नाही काढत बसत, कारण कनी ती राहत नाही, पाय वगैरे चुकून पडला की ते आपल्या मनाला पण वाईट वाटते। त्यामुळे मी थोडंसं कनी छोटी रांगोळी काढते उंबऱ्यावर, स्वस्तिक किंवा ओम नमः शिवाय किंवा श्री वगैरे असं। त्यानंतर दोन्ही चौकटीला कनी एका बाजूला 5 बोटं आणि एका बाजूला 2 बोटं अशी 7 बोटं हळदी कुंकाची ओढायची। आणि कधी पण कनी रांगोळी काढल्यानंतर रांगोळीवर हळदी कुंकू थोडंसं का असेल ना टाकायचंच। त्यानंतर मी खाली एक छोटंसं म्हटलं फूल काढूया, म्हटलं आज गुरुवार पण आहे आणि दिसायला पण चांगलं दिसेल म्हटलं दारासमोर। तर चार्ली काय मला ते कनी काढूच देत नव्हता, सारखं असं माझ्या हाताला असं धक्का देत होता, त्यामुळे ते फूल कनी असं ते फुलासारखं काय झालंच नाही। मग ते गडबडीनं मी कनी कसं तरी असं फूल काढून घेतलं। तोपर्यंत दीदी पण उठली होती, तर तिचं पण आवरायला घेतलं होतं तिनं आत। तर आज मी नाश्त्यासाठी कनी इडली बनवणार आहे। काल सकाळी मी डाळ, तांदूळ आणि मेथीचे दाणे भिजत घातलं होतं, रात्री त्याचं वाटण करून ठेवलं होतं। आणि आता गरमीच्या दिवसात कनी खायचा सोडा वगैरे काही घालायची गरज नसते, कारण गरमीमुळे कनी ते उमलून येतं, त्यामुळे काही मी सोडा वगैरे नव्हता घातला। सकाळी मस्त असं कनी पीठ असं फुगून आलेलं। चला तर पटापटा इथलं आवरूया, नंतर मग आज जाऊन भेटू। त्यानंतर मी इडलीचं पात्र कधी पण कनी इडलीचं पात्र काय आपण नेहमी वापरत नाही, त्यामुळे ज्यावेळी तुम्ही वापरायला घेताय ना, एकदा जरी घासून ठेवलं असेल, आपण काय घासून ठेवतोच, तरी पण कनी पाण्याचा हात फिरवून घ्यायचा, म्हणजे कसं धूळ वगैरे जर असेल तर निघून जाते।
तर इथे मी थोडंसं कणी इडली पात्रात पाणी घातलेलं आहे. तुमच्याकडे लिंबू असेल तर लिंबूची 1 फोड टाकायची, म्हणजे कसं ते काळं होत नाही. कधी पण इडलीचं पात्र असेल दे किंवा कुकर असेल, कुकरमध्ये जरी तुम्हाला भात डब्यामध्ये लावायचा असेल कणी तर कणी त्या कुकरच्या पाण्यात कणी एखादी लिंबूची फोड घालायची, म्हणजे कसं किंवा तुम्ही लिंबू वापरून झालेलं साल जे असतं की नाही लिंबूचा रस पिळून झाल्यानंतर ते टाकायचं, म्हणजे कसं काळं होत नाही. जे डाग पाण्याचं पडतात की नाही तर ते पडत नाहीत. तर हे मी आता छोट्या भांड्यात एका काढून घेते. त्यानंतर मी इडलीचं पीठ करताना काय करते माहिती आहे, जास्तच प्रमाणात करून ठेवायचं आणि काय करायचं जेवढं आपल्याला लागते तेवढंसं एखाद्या भांड्यात घ्यायचं, त्यात मीठ घालून करायचं. तर मी काय करते थोडंसं पीठ तेवढंच करायचं, परत फ्रीजमध्येच तुम्ही स्टीलच्या डब्यामध्ये कधी पॅक करून ठेवायचं. म्हणजे एक दिवस इडल्या होतात, एक दिवस डोसा होतं, एक दिवस आप्पे होतात, एक दिवस उत्तापा होतं. असं 4 दिवसाचा आपला नाश्ता एकाच पिठापासून तयार होतो. तर मी नेहमी असंच करते. जेव्हा आपण तांदूळ डाळ भिजत घालतो की नाही त्यावेळी थोडं जास्तच घालायचं आणि 4 दिवस स्टीलच्या फक्त पॅकबंद डब्यात व्यवस्थित फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं. तर गरमीमुळं की नाही बिना सोड्याचं पीठ पण किती मस्त असं फुगून आलेलं आहे बघा हे. तर आजची देवपूजा कधी दीदीनं केलेली आहे आणि ती कसं ते राधाकृष्णाचं काही ते इस्कॉन असतं ना आणि भगवद्गीतेचा प्रचार त्या मार्गात असल्यामुळे त्यांची देवपूजा करायची पद्धत वेगळी किंवा असं भरपूर म्हणजे पूर्ण वेगळी पद्धत असते त्यांची. आणि दीदी त्या मार्गात असल्यामुळं कसं रोज ते भगवद्गीतेचा कधी एखादा श्लोक ते वाचतातच. तर ही बघा जी श्रीकृष्णाने कुरुक्षेत्रात जी कधी अर्जुनाला सांगितलेली जी भगवद्गीता आहे तशीच्या तशी आणि त्याचा प्रचार करणे हे कृष्ण कृपामूर्ती हे आचार्याने केलेले आहे. त्यानंतर हे सगळं हे रोज एक एक श्लोकने दीदी वाचते, म्हणजे आपला जन्म आणि मृत्यू यातून कशी सुटका व्हायची याची सगळी माहिती कधी या भगवद्गीतेत आहे. आणि त्याने मलाही एक भगवद्गीता दिलेली आहे. आता ती मी बघू कधीपासून वाचायला सुरुवात करते. मी तिचं बघते आणि एखादा श्लोक 10-15 मिनटासाठी काय असं आपण संध्याकाळच्या वेळेत दिवा लावतो ना तर त्यावेळेत कधी मी वाचू शकते, कारण त्यावेळी नील पण अभ्यासला बसलेलं असं TV वगैरे काहीच नसते, त्यावेळेत मी वाचू शकते. तर बघू आता मला जमतं आहे का. चला तर आता आपल्या कामाकडे वळूया. तर इथे मी कधी इडली कधी पण तुम्हाला शिजलेली समजत नसेल कधी तर काय करायचं माहिती आहे काय, इडली पात्रात लावायचं इडली आणि बरोबर कधी घड्याळाप्रमाणे 15 मिनिट कधी पात्र आपल्या गॅसवर ठेवायचं, म्हणजे 15 मिनिटात आपली इडली अगदी व्यवस्थित बघायला पण लागत नाही शिजले का नाही, अगदी छान पद्धतीने कधी होऊन. त्यानंतर कधी संध्याकाळच्या वेळेला पण मी माझ्याकडे कधी इडल्या शिल्लक होत्या 4-5, तर मी काय केलं ते एका इडलीचं 4 भाग केलं आणि त्या कधी थोडंसं तिखट मीठ मसाला चाट मसाला मॅगी मसाला टाकून कधी असं चटपटी इडली पण तयार केली होती. ती पण छान लागते तेलात फोडणीला टाकून. तर तुम्ही संध्याकाळच्या वेळेस चहासोबत पण ते करू शकताय. तर इथे तनूसाठी मी खाऊ आणलेलं आहे. त्याला बिस्किट कसं पोरं शाळेतून आल्यानंतर कधी भूक पण लागते 5-6च्या वेळेत, तर आम्हाला त्याला केळीचे चिप्स आवडत होतं, फरसाण आणलेलं आहे, चॉकलेट्स आणलेले आहेत, खारी डाळ बिस्किटं अशी आणून ठेवलेली आहेत त्याला द्यायसाठी. चला तर त्यासोबतच कधी आजचा व्लॉग इथंच बंद.